तर गुड मॉर्निंग. तर काल आपण केलं तर स्किपिंग मारल्या आणि सपाटे मारले होते आपण. आज आपण काय करणार आहे, लेग वर्कआउट करायचं आपल्याला. स्क्वॉट मारायचे. तर ग्राउंड असलं ना आपलं तर प्रॉपर वर्कआउट करता येत होतं आपल्याला. ग्राउंड नाही त्याच्यामुळं हा वर्कआउट थोडासा असा 19-20 होऊ राहिला. त्याच्यामुळे म्हणजे रेपिटेशन वर्कआउट म्हणजे प्रॉपर वर्कआउट आपलं करता येत नाही ग्राउंड शिवाय. हां, रोड रनिंग करता येते, पण रोड रनिंग पण जास्त नाही करता येत. डेली रोड रनिंग नाही जमत. बघू, ग्राउंड तयार होणार होतं आपलं इथं पण आहे, पण इथं पाय दुखते त्याच्यामुळे एकदम लाईट म्हणजे रनिंग थोडीशी बंद आहे, जास्त नाही आहे. अदर वर्कआउट जास्त आहे, थोडंसं चालू आहे. बघू. आणि धरणाकडे पण गेलो आपण. धरणाची पण काय आहे आता, भिंत पण काय आहे थोडंच खालीवर झालं असं. त्यामुळे पाय रनिंगमध्ये काय आहे, असं काही भाग असा आहे, खालीवर जर पाय असला आपला म्हणजे सरफेस असला तर काय आहे, अर्धा पाय वरती पडतो, अर्धा पाय खाली पडतो. मग ते पाय मधली काय होतं, ट्विस्ट होऊ राहिला पाय. हे फंड आहे, त्याच्यामुळे काय आहे रनिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ राहिला. प्लेन असलं ना तर मग होऊन जातं. ग्राउंडवर आहे, पण ते ग्राउंडवर जात नाही आपण आता. तिकडचं ग्राउंड करायचं आहे, पण टाईम नाही सध्याला. तर बघू, काहीतरी जुगाड लावू काहीतरी. नाही तर असंच राहिलं तर मग रनिंग होणार नाही, अदर वर्कआउट होऊन जाईल आपला. तर चला, आज मग काय करू, 2 ऑप्शन आहे आता. काय करायचं, सोमवार, मंगळवार, बुधवार. आज लेग वर्कआउट करायचा का कंटिन्यू हेच ठेवायचं, समजून नाही. हो, लेग वर्कआउट करू आपण, वेट ट्रेनिंग. तर चला. तर आपण राऊंड मारले नॉर्मल. तर आजचा वर्कआउट आपला लेग वर्कआउट. तर लेग वर्कआउट करणार आहे आपण. लेग वर्कआउट मारू, त्याच्यानंतर मग आपण वापस सपाटे मारणार आहे. सपाटे थोडेसे कंटिन्यू करणार आहे.
स्किपिंग सपाटे नाहीतर स्किपिंग मारू, दोनपैकी एक. तर चला ठेवला आता आपण. तर चला आता काय करू, वेट ट्रेनिंग करू. पण मला तर वाटतं पहिले साधे हे स्कॉट मारू, पहिले डायरेक्ट वेट करून मारायचं. तर चला पहिले नाही डायरेक्टच मारू, साध्याला लई टाईम लागेल. तर चला, पण एवढं आहे हिशोबाने मारायचं, पायात क्रॅम्प बी मारा नाही पाहिजेत, ही गोष्ट लक्ष ठेवायचं वेट ट्रेनिंगला. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असला तर वेट ट्रेनिंग मारा, नाही तसं नॉर्मल स्कॉट मारायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला तरी जेणेकरून स्ट्रेंथ पॉवर येते, रनिंगमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. नाही तर असं असतं पोरांचा स्टॅमिना असतो पण पाय गळून जाते, हे मेन फंडा असतो. त्याच्यामुळे हे करा, हा वर्कआउट, त्याने काय होतं पायामध्ये ताकद येते. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय आपल्या लेग वर्कआउटचं ते बघू आपण. चला चला आजचा वर्कआउट होता आपला लेग वर्कआउट. लेग वर्कआउटचे सेट मारले आपण. तर आता काय करायचं, ॲप्स मारू आता, कारण काल सपाटे मारले होते आपण. वर्कआउट जेवढा म्हणाल तेवढं होत नाही आता सध्याला, तरी जरी हळूहळू हळूहळू करू आपण. तर चला
फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. ॲप्स वर्कआउट मारले आपण. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत. बाय.